आता माहेर म्हटलं की मुलींना म्हणायची गरज नाही की या, कारण या विश्वामध्ये सगळीकडे पत्रिका छापल्या जातात तेव्हाच येतात, पण एकमेव बाईले कशी असते की जिला माहेरची दारं कुठल्याही वेळात आणि कुठल्याही काळात उघडे असतात. आता ही सती नारद महर्षी म्हणू लागले, आई सती, तुझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, तुला आमंत्रण नाही का? तुझ्या बहिणी सर्वजण आलेल्या आहेत माझ्या वडिलांच्या घरी. सती माता म्हणू लागल्या, ठीक आहे, वडील जरी विसरले असतील तरी मी त्यांची कन्या आहे आणि मी जाणार म्हणजे जाणार. माहेरला जाण्याकरता लेकीला कुठल्या आमंत्रणाची निमंत्रणाची गरज नाही. सदाशिवांकडे जाते आणि सदाशिवांना म्हणू लागते, माझ्या माहेरी आपण जोडीने जाऊया. माझ्या वडिलांच्या यज्ञ शाळेमध्ये सुंदर असा यज्ञ आयोजित केलेला आहे, आपण जोडीने जावं. नाही सती, त्या यज्ञामध्ये जाऊ नकोस. तकन त्रिकाल ज्ञानी भगवान सदाशिव सांगतात, सती इकडे फार मोठी हानी होणार आहे, तू जा, मी येणार नाही. भगवान सदाशिव सांगतात, सती जाऊ नकोस, जर तुझा हट्ट असेल तर तू नंदीला सोबत घेऊन जा. सती माता जाऊ लागल्या. वैवाहिक जीवनामध्ये बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई सती आई निघाल्या माहेरला आणि माहेरला निघाल्यानंतर त्यांच्या जवळ सती आईची जी सखी होती त्या विजयाला सांगितलं, विजया, चंद्रदेव आणि रोहिणी कुठे जाते नेमकं तू विचारून. विजया विचारून येते तेव्हा ते सांगतात की आम्ही पिताश्रींच्या घरी यज्ञ जिथं आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आम्ही जात आहोत. पार्वती आईला मोह आवरेना, पार्वती आई नंदीला सोबत घेऊन निघाल्या. सती आई नंदीला सोबत घेऊन निघाल्या आणि सती मातेने ज्यावेळेस दक्षाच्या त्या यज्ञामध्ये स्वतःचं प्रस्थान ठेवलं, सती दरवाजाच्या मुख्य शिलेजवळ ज्यावेळेस आल्या त्यावेळेस सतीकडे कोणी पाहत सुद्धा नव्हतं. आजही हे जरी कलियुग असेल ना तर एका लेकीची अपेक्षा एकच असते, महिला मंडळ, म्हणजे कुठल्याच प्रकारचं धनद्रव्य ऐश्वर्य मुलींना लागत नाही. सर्वात आधी महत्वाचं मुलींना किंवा लेकीच्या जीवनामध्ये लागतं ते म्हणजे माहेरचं प्रेम आहे. आणि दारामध्ये गेल्यानंतर माहेरच्या मंडळींनी जर माना हुसकावून घेतल्या तर मध्ये प्रवेश करणाऱ्या बायलेकीची काय असेल. आज विचार करावा. ती सती माता निराश झाल्या. यज्ञाच्या दक्षाच्या यज्ञशाळेमध्ये सती आईचा अपमान झाला. शिवाय ब्रह्मादिक देव भगवान श्रीहरी इंद्रदेवांपासून चंद्रदेवांपर्यंत सर्वांना असनं होती. यज्ञशाळेमध्ये एवढा सुंदर समारंभ होता, एवढा सुंदर थाटामाट, एवढा सुंदर सजावटी होत्या. हा सर्व भव्य दिव्य सोहळा सतीला पाहून आठवण आली ती महादेवाची की सगळेच आहेत पण जावायच नाही. आणि असं नाही म्हटल्याबरोबर सती आपल्या वडिलांना म्हणू लागले, हे प्रजापती, तुम्ही मंगलकारी भगवान शंकरांना या यज्ञात का बोलवले नाही, ज्यांच्या कृपेने हे विश्व चराचर पावन आहे, ज्यांच्यामुळे हे विश्व अस्तित्वात आहे, त्या सदाशिवांना तुम्ही का बोलवलं नाहीत मला सांगा. मला माझ्या मालकांचा अपमान झालेला आहे, तुम्ही का बोलवलं नाहीत याचं उत्तर मला ऐकायचं. तुम्ही कितीही जरी द्रव्य हव्य कव्य कितीही जरी मोठा थाटामाट जरी केलात, ज्या पवित्र
यज्ञशाळेमध्ये सदाशिवाचं नामस्मरण नाही, शिवतत्वाची जाणीव नाही, तो यज्ञ परिपूर्ण कसा काय होऊ शकेल? तेव्हा दक्ष राजा सतीला म्हणतात, तुला कोणी बोलवलं इथं? तुझा तो नवरा दिगंबर अवस्थेत राहणारा, ज्याला आई नाही वडील नाही, जेव्हा पाहिलं तेवढा परिपूर्ण अंगावर लेवायला कपडे सुद्धा नाहीये, अंगाला सगळ्या राख लावलेली, गळ्यामध्ये साप असणाऱ्या अशा जावयाला जर मी इथं बोलवे तर माझा अपमान होईल. श्रीहरी ऐकू लागले, ब्रह्मदेव ऐकू लागले. या पिता आणि पुत्रीच्या संवादामध्ये कोणाचं काही बोलणं झालेच ना. तेव्हा श्रीहरींना सती म्हणू लागल्या, तुम्ही महादेवांना ओळखत नाही? महादेव आल्याशिवाय तुम्ही आलात तरी कसे? तुम्हाला तरी वाटावं, ज्या वेदांना ज्या श्रुतींना महादेवांनी ज्यांची उत्पत्ती केली, विसरलात का तुम्ही? ज्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला जन्म मिळाला. ब्रह्मदेवांना सुद्धा म्हणू लागल्या आणि सतीला राग आला की एवढ्या मोठ्या यज्ञशाळेमध्ये माझा अपमान झाला. सती मातेने अग्निदेवाचं स्तमन केलं. हे अग्निदेवा प्रकट हो, मी आत्ताच्या आत्ता माझा देह ठेवणार आहे. हा देह काय कामाचा? ज्या घरी माझ्या पतींचा अपमान होईल, एखाद्या पुत्रीचा लेकीचा अपमान होईल, या ठिकाणी मी एक क्षणही राहणार नाही. सती मातेने अग्निदेवाचं नामस्मरण केल्याबरोबर अग्निदेव समोर येतात आणि म्हणू लागतात, माते, हे महेश्वरी, हे रक्ष महेश्वरी, पाही मा महेश्वरी, क्षमा असुरावी. माझ्यामध्ये एवढी ताकद नाही की मी या जगाच्या विश्वेश्वरीला माझ्या अग्नीचा दाह देईल. सती मातेने दक्षाच्या यज्ञकुंडामध्ये स्वतःच्या योग अग्नीने तो देह ठेवण्याच्या आधी आदिमाया शक्ती आपल्या स्वरूपात आली आणि स्वरूपात आल्याबरोबर त्या आदिमाया शक्तीचं बनाड्यश स्वरूप पाहून दक्ष राजा थरथर कापू लागला. यज्ञाच्या ठिकाणी तो यज्ञाच्या परिपूर्ण ज्या देवता आहेत त्या थरथरा कापू लागल्या. दक्ष राजाला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. घुबडे आणि गिधाडे नकुती कर्कश आवाज काढू लागली. आता काय होईल पुढं? काय परिस्थिती होईल? कारण देवी आईचं सत्य वचन आहे. कारण सतीने आदिमाया शक्तीने सांगितलं, दक्षा, ज्या वेळेस माझा अपमान तुझ्या घरी होईल मी एक क्षण सुद्धा थांबणार नाही. सती मातेने दक्ष राजाला सांगितलं, पितामह, जरी माझ्या कठोर वचनातून माझ्या या देहाला जन्म देत्या माझ्या वडिलांना काही त्रास झाला असेल तर मला क्षमा असू द्यावी, पण पत्नी या नात्याने माझ्या पतीचा तुम्ही अपमान केलात, मग या यज्ञशाळेमध्ये मी एक सेकंद सुद्धा थांबणार नाही. ज्यांनी मला एक क्षणही थांबणार नाही, ज्यांनी मला या यज्ञाकरता येण्याकरता सुद्धा जाऊ नकोस, त्यांची आज्ञा ओलांघून मी आले. आता मी कोणत्या तोंडाने जाऊ? मी माझा देह ठेवेल. नंदीने प्रार्थना केली, आई असं करू नका, आपण जाऊया. मी सदाशिवांना सांगेल, आज जगाची आई, या विश्वाची आई स्वतःच्या योगाग्नीने देह ठेवला. योगाग्नीने देह ठेवल्याबरोबर त्रिनेत्रधारी सदाशिव रागाने आपलं तिसरं नेत्र उघडतात आणि त्या तिसऱ्या नेत्रातून सदाशिवांच्या गामातून, सदाशिवांच्या जठेतून अनेक अशा कथा आहेत. वीरभद्राचा जन्म होतो. बोलिये वीरभद्र भगवान की जय. आणि ज्यावेळेस वीरभद्रेश्वर भगवंत सदाशिवाची ज्यावेळेस सदाशिवांसमोर प्रतिज्ञा करतात, हे सदाशिवा, मला माझं कार्य सांगा. वीरभद्रा, दक्षाच्या यज्ञशाळेमध्ये सतीचा अपमान झाला आहे, जा आणि दक्षाच्या त्या यज्ञाचा विध्वंस कर. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. बोला. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला. शिरच्छेद झाला तयासाठी. शिरच्छेद हे शिरच्छेद झाला तयासाठी. शिव पाठ करा, शिव पाठ करा.
शैव संप्रदायामध्ये शिवदास माऊलींचे हे प्रमाण आहे. दक्ष प्रजापती यज्ञ करून गेला, चिरछेद झाला तयाचा की. शिवपाठ करा, शिवपाठ करा, 84चा फेरा चुकेने. 4 खानी आणि 3 गुणी फिरून मिळालेला हा देह नरतनु हेची मुक्तीचे माहेर किती वारंवार प्रार्थो आता. आणि म्हणून त्या दक्षशा यज्ञामध्ये वीरभद्राचं प्रस्थान आहे. वीरभद्राच्या त्या अग्नीमधून घामामधून अनेक अशा भैरवांची उत्पत्ती झाली. आणि या विश्वामध्ये घनघोर असं युद्ध. वीरभद्रेश्वराच्या समोर कोणीही येऊ द्या, वीरभद्रेश्वरांच्या एका हातामध्ये शस्त्र आहे, एका हातामध्ये मुख आहे, एका हातात जीभ आहे, एका हातामध्ये मारलेल्या माणसाचं शिर आहे. आणि दक्ष राजा वीरभद्रेश्वर भगवंत दक्ष राजाच्या त्या यज्ञाकडे जात आहे, प्रस्थान करत आहेत. आणि अशा प्रकारे सती मातेने तो देह ठेवला. भगवान सदाशिव फार मोठं वीरभद्रेश्वराच्या युद्धाचं फार मोठं वर्णन आहे. 4 दिवस जरी मी सांगितलं एवढं वर्णन कमीच आहे. फार मोठं युद्धाचं वर्णन, त्याच्यामध्ये जसं जमेल तसा थोडासा लहान लहानशा कथा मी आपल्याला सांगत आहे. आकाशवाणी झाली दक्षाच्या त्या यज्ञशाळेमध्ये आणि ती आकाशवाणीमधून दुराशारी दक्षा, दंभा, तू आचारात पारंगत आहेस पण तू नकळत अनर्थ केलेला आहेस आणि म्हणून यातून एकच घ्यावं. भगवान सदाशिवांनी दक्ष प्रजापतींचा चिरच्छेद वीरभद्राला का करायला लावला त्या पाठीमाग शिव महापुराण कथेत स्पष्ट उल्लेख आहे की या कथेतून एवढंच घ्यायचंय की अहंकाराने जर एखादी व्यक्ती जरी त्याचं शरीर भरलं असेल, अहंकार रोमारोमामध्ये जर भरला असेल तर अहंकाराचा लवलेश चांगल्या गोष्टी पुढे तिळा एवढा सुद्धा टिकत नाही. आणि म्हणून अमाप संपत्ती असेल, एखादी सुख असेल तर ते सुख सुद्धा समाधानाकरता असावं. कुठल्याच प्रकारचा जीवनामध्ये अहंकार येता कामा नये. अहंकार आल्यानंतर परमेश्वराच्या दारात अहंकारी व्यक्तीला एक क्षण सुद्धा तो परमात्मा उभाही टाकू देत नाही. असं वीरभद्रेश्वराच्या पवित्र अशा यज्ञाचं वर्णन आहे. या ठिकाणी आजच्या कथेला मी इथेच थांबते. 2 वाजलेले आहेत. उद्याच्या सत्रामध्ये वीरभद्रेश्वराने काय काय कोणासोबत युद्ध करावं आणि वीरभद्रासोबत दक्ष राजाच्या सोबत कोणत्या कोणत्या देवतांनी दक्ष राजाकडून वीरभद्रेश्वराच्या समोर युद्ध केलेलं आहे याचं वर्णन उद्या पार्वती खंड